की फेब्रुवारी किंवा मार्च या दोनपैकी कधीही ती एक्झाम होऊ शकते, जास्त डिले होणार नाही। पुढे महावितरणमध्ये 5 ते 7,000 जागा ITIच्या सुद्धा येणार आहे। तर 2024 हे वर्षसुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटीचं वर्ष येणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलद्वारे वरच्यावर माहिती देत असतो जेणेकरून तुम्ही अभ्यासासाठी तयार राहा किंवा रिक्रूटमेंट कुठलीही आली किंवा जे काही एक्झाम्स असतात किंवा रिक्रूटमेंट असतात, भरत्या होतात गव्हर्नमेंट एक्झाममध्ये, ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असो की सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो, त्यावर आपण वरच्यावर अपडेट्स आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलद्वारे आपण यूट्यूबद्वारे देत असतो। प्लस आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे इंजिनियर अमोल या नावाने, तर यावरसुद्धा आपण काही छोटे मोठे अपडेट्स आपण त्यावरसुद्धा देत असतो। तर रिसेंटली मित्रांनो बऱ्याचशा भरत्या सध्या सुरू आहेत किंवा काही पेंडिंग आहेत, काही एक्झाम आपण एक्सपेक्टेड करतो आहोत पुढच्या काही दिवसामध्ये किंवा काही नवीन रिक्रूटमेंट आहे, तर त्यामध्ये वरच्यावर आपण अपडेट्स देत असतो। तर सध्याच्या कंडिशनमध्ये महापारेषणमध्ये मोठ्या प्रमाणात जम्बो भरती सुरू आहे। 3129 पदांची भरती सुरू आहे। त्यातली आता असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्सची जे काही टेलिकम्युनिकेशनची एक्झाम डेट आहे ती कन्फर्म झालेली आहे। 6 जानेवारीला ती एक्झाम डेट आहे किंवा 6 जानेवारीला ती एक्झाम होणार आहे। त्यानंतर काही दिवसामध्ये म्हणजे जानेवारीच्या एंडिंगमध्ये किंवा फेब्रुवारीच्या कुठल्याही वीकमध्ये असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलची एक्झाम ही कंडक्ट होणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला आणखी वेळ मिळालेला आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी। काही दिवस तुम्हाला मिळालेले आहे, त्याच्यामुळे चांगलं प्रिपरेशन करा। प्लस सिनियर पोस्ट जे आहेत असिस्टंट इंजिनियर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांचीसुद्धा जानेवारीच्या कुठल्याही वीकमध्ये ती एक्झाम होऊ शकते। ठीक आहे, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा। आणि प्लस बाकी आपले महाट्रान्सको टेक्निशियन म्हणजे विद्युत सहाय्यक पारेषण यांचं जे काही ITI बेसवरची ITI इलेक्ट्रिशियन बेसवरची जी भरती असते त्याच्या रिलेटेड बघा, आता फॉर्म सबमिशन ऑलरेडी झालेले आहे। विद्यार्थी मित्र चांगल्या तयारीमध्ये आहे। तर सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही रिवाईज करणं, जे काही तुम्ही केलं असेल ते रिवाईज करणं, शॉर्ट नोट्स असेल ते शॉर्ट नोट्स, तुमच्या थेरी असेल ते थेरी, तुमच्याकडे जे काही बुक असेल ते किंवा नोट्स असेल ते, आणि त्यानंतर व्हिडिओज, आणि त्यानंतर तुम्ही तुमचे MCQ जास्तीत जास्त सॉल्व करणं जास्त आवश्यक आहे। प्लस तुम्ही टेस्ट वगैरे घेतले असेल तर टेस्ट वगैरे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो। कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टीमध्ये जाऊ नका। विद्यार्थी मित्र सध्या टेन्शनमध्ये आहे। विद्यार्थी मित्रांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, पण दुसरी टेन्शन येतं की आपण पास होऊ की नाही होऊ, किंवा आपण ते एक्झाम क्रॅक करू शकतो की नाही करू शकत वगैरे, हे सगळे मनामध्ये विचार येतच असतात मित्रांनो। त्याच्यामुळे त्याला घाबरून जाऊ नका। तुम्ही अभ्यासामध्ये किंवा प्रिपरेशनमध्ये कुठेच कमी पडू नका। जर तुम्ही प्रिपरेशन 100% व्यवस्थित केलं तर तुमचं सिलेक्शन हे होणारच, मी तुम्हाला सांगतो। कुणाला असं माहीत राहत नाही की आपलं सिलेक्शन होईल की नाही होईल, परंतु आपला अभ्यास करणे किंवा आपलं प्रिपरेशन व्यवस्थित करणे हेच आपल्या हातामध्ये असतं आणि तेच आपण करू शकतो। ठीक आहे, बाकी रिझल्ट काय लागेल ते आपल्या हातामध्ये सध्या नसतं, कारण की कशा प्रकारचा पेपर होतो, कुठल्या टॉपिकवर भर दिला जातं, कुठल्या टॉपिकवर आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात ते आपल्या हातात नसतात। बाकी यावर प्रिपरेशन रिलेटेड आपण आणखी माहिती देऊच। ठीक आहे, परंतु महाट्रान्सको ITI टेक्निशियन जे काही आहे त्यामध्ये आता तुम्ही तयार राहा, कारण की फेब्रुवारी किंवा मार्च या दोनपैकी कधीही ती एक्झाम होऊ शकते, जास्त डिले होणार नाही। काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आता मार्चमध्ये ते इलेक्शन आहे, एप्रिल मेमध्ये होईल का वगैरे, तर तसं करू नका, तशा विचारामध्ये राहू नका। फेब्रुवारीला टार्गेट करून अभ्यास करा। फेब्रुवारीमध्ये कुठल्याही वीकमध्ये किंवा लास्ट वीकमध्ये एक्झाम होऊ शकते असं एक्सपेक्ट करून तुम्ही अभ्यासामध्ये राहा। जास्त डिले होईल मग आता शांततेत अभ्यास करू असं करू नका। सध्या रिवाईज करा, व्हिडिओज लेक्चर्स ऐका, आणि त्यानंतरचे MCQ सॉल्व करा आणि टेस्ट पेपर सॉल्व करा। हे तुमचं एक प्रोसिजर पाहिजे, तुमची एक सायकल पाहिजे। ठीक आहे, त्यानुसार अभ्यासामध्ये राहा। आणि बाकी हा जो अभ्यास आहे हा पुढे कामात पडणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आता कुठेच कमी पडू नका। आणि तसे ट्रान्सकोचा जॉब हा ड्रीम जॉब आहे, तो AEचा असो की टेक्निशियनचा असो, अतिशय चांगला जॉब आहे। मुलींसाठी, लेडीज वर्गासाठी हा अतिशय चांगला जॉब आहे, मी तुम्हाला सांगतो, कारण की विद्युत सहाय्यक वितरण वगैरे त्यापेक्षा हा जॉब लाख पटीने चांगला आहे, तुम्हाला परत ते सांगतो। बाकी पुढचे जे रिक्रूटमेंट आहे बघा, आता 2023चे शेवटचे 2-3 दिवस बाकी आहे मित्रांनो, 2-3 दिवस शिल्लक आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या वर्षी यश मिळालेलं असेल, स्पेशली जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी वॅकन्सी आलेल्या होत्या, डिप्लोमा ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी वॅकन्सी आलेल्या होत्या जेन्कोमध्ये। पुढचं वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम जाणार आहे मित्रांनो। जे स्पेशली ITIचे विद्यार्थी आहे, बाकी BE तर चांगला अपॉर्च्युनिटी ट्रान्सकोची आहेच, परत वितरणची सुद्धा येणार आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स किंवा डिप्लोमा होल्डरसाठी, इलेक्ट्रिकलसाठी स्पेशली, आणि प्लस सिव्हिलसुद्धा राहण्याची शक्यता आहे। आणि प्लस ITIचे विद्यार्थी आहे त्यांना महाट्रान्सको आता 2500च्या जवळपास जागा ऑलरेडी आलेल्या आहे। पुढे महावितरणमध्ये 5 ते 7,000 जागा ITIच्या सुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे खूप जास्त तयारीमध्ये राहा। विद्युत सहाय्यक महावितरण ही जागा एक्झाम थ्रू सुद्धा भरल्या जाऊ शकते किंवा तुमच्या 10वी ITIच्या पर्सेंटेजवर सुद्धा भरल्या जाऊ शकते, परंतु तुम्ही एक्झामसाठी तयार राहा, कारण उपकेंद्र सहाय्यक सुद्धा आहे। उपकेंद्र सहाय्यक ज्यांचा ॲप्रेंटिस झालेली आहे महावितरणची त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे। उपकेंद्र सहाय्यकची ज्याला ॲप्रेंटिस कंपल्सरी असतं। ठीक आहे,
तर तुम्हाला अतिशय उत्तम संधी पुढे येणार आहे मित्रांनो. महावितरणमध्ये खूप मोठी जाहिरात येणार आहे. साधारण इव्हन 7 ते 8 हजाराच्या घरामध्ये ही जाहिरात येऊ शकते. जानेवारी एंडपर्यंत अपेक्षित आहे, किंवा जर ती जानेवारी एंडपर्यंत नाही आली तर मग पुढे कदाचित फेब्रुवारी आणि मार्चमध्ये गॅप राहील, कारण की इलेक्शनचा प्रोसेस राहील. त्यानंतर मार्च नंतरच ती ॲड येईल. त्याच्या आधी जर आली तर जानेवारी एंडपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. तरी पण माझं एक सांगणं आहे मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे. विद्यार्थी मित्र जागेची वाट बघतात, जागा येत नाही, ॲड येत नाही, आणि ॲड आली की मग तयार राहत नाही. आता ITI महापरीक्षांची तीच सध्या स्थिती आहे. विद्यार्थी मित्र तयारीमध्ये नसल्यामुळे त्यांना आता टेन्शन येत आहे की आता अभ्यास होईल की नाही होईल. तर मित्रांनो, तुमच्याकडे 1 महिना जरी शिल्लक असेल ना, तरी तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो, जर तुम्ही आधी थोडंफार केलं असेल तर. ठीक आहे. तुम्ही एकदमच ब्लँक असाल तर मग शक्यता कमी असते, परंतु तुम्ही जर थोडंफार केलेलं असेल, आणि आपण आपल्या चॅनलद्वारे मागच्या 2 वर्षापासून तुम्हाला अपडेट्स देतो आहे, जेणेकरून तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन कुठेतरी झालं पाहिजे. कारण ऑपॉर्च्युनिटी पुढे येतच असतात, परंतु मेन गोष्ट आहे तुमची तयारी असली पाहिजे. तुम्हाला जर 10 एक्झाम आहे तर 10 एक्झाममध्ये तुम्ही जर तयारीच तुमची नसेल तर कुठलीही एक्झाम तुम्ही पास होऊ शकत नाही. परंतु असे सुद्धा विद्यार्थी आहे की ज्यांची तयारी खूप स्ट्रॉंग झालेली आहे आधीपासून, मग ते 10 काय 2-4 तुम्ही कुठल्याही एक्झाम आल्या, कुठल्याही रिक्रुटमेंट आला तर 2-3 ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेले आहे. अतिशय उत्तम उदाहरण आपल्यासमोर विद्यार्थ्यांचे आहे. एकाच वेळेस 3-3, 4-4 ठिकाणी सिलेक्शन झालेले असे सुद्धा विद्यार्थी आहे. आणि कृपा करून कुठल्याही ग्रुपमध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या काही गोष्टी सांगतात किंवा काही बोलतात किंवा आता पैसे देऊनच भरती होते, असं तसं जागा लागत नाही किंवा आपण लागत नाही गव्हर्नमेंटमध्ये वगैरे, किंवा इतकं सोपं आहे का लागणं वगैरे, या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही अभ्यासामध्ये राहा. माझं गायडन्स तुम्हाला वरचेवर राहणार आहे मित्रांनो. आणि पुढे आता 2024 येणार आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय आनंदाचं आणि अतिशय उत्कृष्ट जाणार आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग तयारी करावं लागेल मित्रांनो. अशी तशी नाही, खूप स्ट्रॉंग तयारी करावं लागेल, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होईल. तुम्ही थोडेसुद्धा कमी पडले, थोडेसुद्धा निगेटिव्हमध्ये गेले तर तुम्हाला तर मनामध्ये शंका असतील, कुशंका असतील, तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमचं सिलेक्शनमध्ये लिस्टमध्ये नाव येऊ शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं मी जे सांगतो त्याला फॉलो करा, आणि जे काही गाईडलाईन्स देत असतो त्याला वरच्यावर तुम्ही तिथे इम्प्लिमेंट करा, तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट करा, तुमच्या प्रिपरेशनमध्ये इम्प्लिमेंट करा. तुम्हाला सक्सेस हे मिळणारच आहे. ठीक आहे. पुढे मित्रांनो, महावितरणची जंबो भरती आहे. ITI इलेक्ट्रिशियन वायरमनची. महाजनकोमध्ये मोठी भरती आहे ITIची रिलेटेड, टेक्निशियन 3ची. त्याच्यामध्ये ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन, त्याच्यानंतर तुमचं सिव्हिल रिलेटेड, मेकॅनिकल रिलेटेड, इलेक्ट्रॉनिक रिलेटेड जे ट्रेड असतात ITIचे ते सुद्धा तिथे इलिजिबल असतात. आणि अप्रेंटिस कंपल्सरी, महाजनकोची अप्रेंटिस असेल तर तुम्हाला प्रिफरन्स मिळेल, पण तो कंपल्सरी नाही, फ्रेशरसुद्धा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. आणि महाजनकोमध्ये ती रिक्रुटमेंट आहे. आणि प्लस तुम्हाला रेल्वेजमध्ये, RRBमध्ये तुमच्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची ही वॅकन्सी असते. त्याच्यामध्ये टेक्निशियन किंवा ALP, असिस्टंट लोको पायलट, डिप्लोमा बेसवर, ITI बेसवर सुद्धा ही वॅकन्सी असते. आणि प्लस तुमचं टेक्निशियनच्या ज्या वॅकन्सी आहेत त्यासुद्धा हजारोमध्ये येणार आहे. खूप जास्त हजारोमध्ये, म्हणजे 70-80 हजाराच्या वर त्या वॅकन्सी आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे तीसुद्धा अतिशय मोठी वॅकन्सी तुम्हाला येणार आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा पुढच्या 8-10 दिवसामध्ये आपण घेऊच. परंतु 2024 हे वर्षसुद्धा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीचं वर्ष येणार आहे. असं नाही की आता इलेक्शन आहे म्हणजे 1-2 महिने भरती होणार नाही, त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यावर भरती निघणार नाही, असं काही समजू नका. वॅकन्सी जर तिथे रिक्रुटमेंटची गरज असेल, वॅकन्सी असेल तर ते रिक्रुटमेंट काढतीलच, लक्षात घ्या. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम जाणार. आणि त्यासाठी आपणसुद्धा आपल्या चॅनलद्वारे, आणि आपला आता इंजिनियर अमोल ॲपसुद्धा आहे, प्ले स्टोअरवर तुम्हाला खाली लिंक मिळून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याच्या थ्रू आपण बरीचशी माहिती पुढे देऊच. काही कंटेंट फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल करणार आहे आपण. अजून त्यावर काम झालेलं नाही आहे, ते काम झालं की फ्रीमध्ये सुद्धा कंटेंट अवेलेबल करणार आहे. त्याच्यामध्ये सध्या आपण एक 4 ते 5 कोर्सेस टाकलेले आहेत. त्यामधलं 2 टेस्ट सिरीज आहे. एक महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलची टेस्ट सिरीज आहे, महाट्रान्सकोची स्पेशली डिझाईन केलेली आहे. आपण प्राईस थोडी कमी केलेली आहे सध्या विद्यार्थी मित्रांसाठी. आणि त्यानंतर महाट्रान्सको ITI टेक्निशियनचं सुद्धा इलेक्ट्रिशियनसाठी टेस्ट सिरीज आपण डिझाईन केलेलं आहे. फुल लेंथच्या टेस्ट सिरीज आहे आणि अतिशय उत्कृष्ट लेवलच्या टेस्ट सिरीज आहे. खूप जास्त टेस्ट सिरीज आपण दिलेली नाही आहे, कमी आहे, पण तो क्वालिटी आपण अतिशय उत्कृष्ट मेंटेन केलेली आहे. प्लस सोबतच महाडिस्कॉम असिस्टंट इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर डिप्लोमा डिग्री बेस इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा आपला अतिशय उत्कृष्ट कोर्स आहे. साधारण 400 ते 500 कंटेंट तिथे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहे, पूर्ण सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर्स आहे. प्लस तुम्हाला PDF अवेलेबल करून देण्यात आहे. प्लस MCQचं एक्सप्लेनेशन आहे. साधारण 4 ते 5,000 MCQचं एक्सप्लेनेशनसुद्धा आहे. अरुण पवार सरांचे हे लेक्चर्स आहे. त्याचीसुद्धा प्राईस आपण आता 2-3 दिवस जे काही इयर एंड ऑफर आहे त्याच्यामध्ये आपण प्राईस कमी केलेली आहे. त्याच्यानंतर त्याची प्राईस 1 तारखेपासून परत वाढून जाईल. ठीक आहे. आणि प्लस एक क्रॅश कोर्ससुद्धा आहे, तो महाट्रान्सकोच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे. तोच कोर्स तुम्हाला महाडिस्कॉमसाठीसुद्धा उपयोगात पडेल. त्याची फी आपण थोडी कमी ठेवलेली आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा अतिशय जास्त कंटेंट आहे. 300+ तुम्हाला तिथे कंटेंट म्हणजे व्हिडिओ प्लस PDF असं सगळं मिळून जाईल. ठीक आहे. पूर्ण टेक्निकलचं सिलेबस कव्हर करण्याचं आहे. त्यामध्ये टेक्निकल आहे, नॉन टेक्निकल नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे.
आणि एक कॉम्बो ऑफर एक प्लॅन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मशीन्स आणि पॉवर सिस्टीम यावर तो प्लॅन आहे. त्याचीसुद्धा फी आपण कमी ठेवलेली आहे. त्या कंपॅरिझनमध्ये त्याचे जे त्यांचे लेक्चर्स आहे पवार सरांचे ते साधारण 200 ते 250 लेक्चर्स आहे, प्लस PDF-सुद्धा त्यामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2024 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट जावं, अतिशय संधी तुम्हाला उपलब्ध व्हाव्यात आणि तुम्हाला त्या संधीचं तुम्ही सोनं करावं अशी मी मनापासून अपेक्षा करतो आणि एक इच्छा व्यक्त करतो. BMCची सुद्धा वॅकन्सी मोठ्या प्रमाणात इथे येणार आहे. JEE आणि AEसाठी किंवा जे काही डिप्लोमा आणि डिग्री लेवलच्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी पोस्ट आहे BMCसाठी, त्याच्यामुळे तीसुद्धा वॅकन्सी 2024मध्ये 100% येईल. मित्रांनो, तुम्हाला यावर्षी एक्सपेक्टेड होती पण तो अजूनपर्यंत आली नाही, परंतु पुढच्या वर्षी मार्चच्या आधी त्याची वॅकन्सीसुद्धा एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अतिशय मोठे महावितरणची मोठी भरती आहे. त्यानंतर तुम्हाला रेल्वेजमध्ये आहे, त्यानंतर तुम्हाला BMCमध्ये आहे आणि इतरसुद्धा बऱ्याचशा वॅकन्सीज पुढे येणार आहे. त्यानुसार आपण व्हिडिओमध्ये पुढे आपण ती माहिती देऊच पुढच्या याच्यामध्ये. प्रत्येक महिन्यामध्ये आपण एक वॅकन्सीचा पूर्ण एक स्पेसिफिक व्हिडिओ पुढे घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी माहितीपूर्वक वाटला असेल, कुठेतरी दिलासादायक वाटला असेल, कुठेतरी डायरेक्शन तुम्हाला मिळालं असेल, गायडन्स मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.